फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचं सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. या ग्रामपंचायतीचा खरा जो मतदार राजा आहे, जो हा भावी गावचा कारभारी निवडून देणार आहे, या मतदार राजाच्या मनात काय आहे, या मतदार राजाला कसा हवा आहे त्याचा भावी गावचा भावी सरपंच, यासाठी आम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून कोण होणार सरपंच यातून या गावांचा आढावा घेतला आणि प्रत्येक गावात जाऊन प्रतिक्रिया घेतल्यात. आता पुरंदर तालुक्यातील एकतपूर मुंजवडी या ठिकाणी आपण आहोत आणि एकतपूर मुंजवडी ग्रामस्थांच्या सर्वसामान्य मतदारांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कसा हवा आहे त्यांना त्यांचा भावी सरपंच. एकतपूर मुंजवडीचं ग्रामपंचायतीची निवडणुकीची प्रक्रिया चालू झालेली आहे. कसा हवा आहे भावी सरपंच? भावी सरपंच शिकलेला, गावच्या विकासात काम करणारा आणि विशेष म्हणजे सर्वांचा मिळून बसून होणारा असा पाहिजे. महिला असल्यामुळे जरा महिलांची बी समस्या जाणणारा पाहिजे. कोणती अशी कामं आहेत गावात की जी केली जावीत असं वाटतंय तुम्हाला? जास्त करून मुलांच्या शिक्षणाचे आणि समजा IPS MPSC ह्याच्याकरता जर बसायचं असेल तर त्याच्याकरता काहीतरी ग्रंथालय किंवा कुठं क्लास वगैरे असे याला मार्गदर्शन करावं असं सरपंचाचंही असावं. असं पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत गावामध्ये काय परिस्थिती आहे आता? नळ योजना घरोघरी पोहोचल्यात का? त्या नळांना रोज पाणी येतंय का? नाही, पाण्याची आत्ता तरी परिस्थिती चांगली आहे, पण 1 महिन्यानंतर जाणवणार आहे पाण्याची परिस्थिती. आत्ता दुष्काळ असल्यामुळे पाण्याची परिस्थिती जाणार आहे 1 महिन्यानंतर. गावामध्ये व्यायामशाळा आहे का तरुणांसाठी आणि त्या व्यायामशाळेमध्ये साहित्य आहे का? नाही, साहित्य आहे, व्यायामशाळा आहे. भावी सरपंच जे आहेत त्यांनी असं कोणतं एखादं काम करावं असं वाटतं की जे खरंच गरजेचं आहे? तुम्हाला असं वाटतं की ते काम होणं हे गावच्या विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. अनेक वर्षांपासून ते थांबलेलं आहे, मागील सरपंचाकडूनही झालं नाही, परंतु भावी सरपंचाने ते करावं. शेतीच्या पाण्याकरता काहीतरी योजना करावी चांगली, कारण का एकतपूर मंजवडीचं सगळं आर्थिकरण शेतीवरच आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करावी शेतीच्या ह्याच्यातली. म्हणजे पाणी सध्या हीच नाही ना, पुरंदर उपसा सुद्धा येत नाही किंवा नदीवर निपट वगैरे करून असं शेतीला पाणी द्यावे, ही योजना मुख्य त्यांच्याकडून व्हावी. असं गावातून शेताकडे जाणारे किंवा वाड्या वस्त्यांवरती जाणारे जे रस्ते आहेत त्यांची परिस्थिती काय आहे आता? नाहीत, रस्ते आहेत, पांढरे रस्ते आहेत, बैलगाड्या जातात वगैरे जातात आता तशा. हो. ते ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्यांच्या माध्यमातून शेतीसाठी जी अवजारं आहेत किंवा खते बी बियाणं हे जे दिली जातात तर तशी दिली गेलीत का? देतात, कृषी खात्याकडनं मिळतात, काही ह्यांच्याकडनं बी मिळतात. पण त्याला अजून सुद्धा सरपंच असेल तर त्यांनी जास्त करून प्रसिद्धी द्यावा अशी ही आहे त्याची. मागील बॉडीला किती मार्क देणार? 10 पैकी 8 मार्क आहेत मागील बॉडीला. कसा हवाय भावी सरपंच? भावी सरपंच आता त्या डिमांडप्रमाणे तसंच असावं सगळं. म्हणजे तुमची काय अपेक्षा? त्यापेक्षा म्हणजे जे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत ते व्यवस्थित सोडले गेले पाहिजेत. पाणी, लाईट हेच गावच्या मेन समस्या असतात, तेच फक्त व्यवस्थित सुटलं की बाकीच्या गोष्टी तर वरतून होतातच. गावातील जे अंतर्गत रस्ते आणि वाड्या वस्त्यांवरती जाणारे जे रस्ते त्याच्यावरती पथदिवे म्हणजे स्ट्रीट लाईट आहेत का? आता सध्या स्ट्रीट लाईट गावात व्यवस्थित आहे सर्व, आणि वाडी वस्तीवरती सुद्धा आहे आता स्ट्रीट लाईट, म्हणजे 1-2 दिवे आहेत. गावामध्ये कचरा संकलनासाठी घंटागाडी येते का? कचरा संकलित केला जातो का? नाही, अजून तेवढी व्यवस्था नाही आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? पिण्याच्या पाण्याच्या बाबत गावाला आता तरी व्यवस्था आहे, सगळी एकदम फिल्टरच्या पाण्यासकट सगळं व्यवस्थित आहे. आता एक मध्यंतरी काही योजनांच्या माध्यमातून गावातील ज्या महिला आहेत त्यांना शिलाई मशीन किंवा त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा अशासाठीचं काही मशिनरीज किंवा बचत गटाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिला गेला होता. तसं एकतपूर मुंजवडीमध्ये काय परिस्थिती आहे? ते आपल्याला नाही कल्पना, आपण सर्व्हिसला असतो, आपण सकाळी जातो संध्याकाळी, त्यामुळे आपल्याला माझी बॉडी आणि सरपंच यांना किती मार्क देणार 10 पैकी? नाही, गेल्या बॉडीने तर 100% काम एकदम व्यवस्थित केलेले. रस्ते सगळे, रस्ते, पाणी, लाईट सगळं व्यवस्थित होतं. कसा हवाय भावी सरपंच? भावी सरपंच जे आता मराठी शाळा असेल
किंवा गावात पाण्याची योजना असेल किंवा आंतरिक रस्ते असेल किंवा गटार योजना असेल हे यांनी चांगल्या प्रकारे करावं. पाठीमागे पण काही प्रमाणात केलेलं आहे, इथून पुढे पण त्याचं प्रमाण चांगलं असावं की जेणेकरून सर्व लोकांना समंजस घेऊन एकत्र घेऊन गावाचा विकास करण्यावर त्या सरपंचाचा भर असावा. गावामध्ये अंगणवाडी आहे का आणि अंगणवाडीमध्ये जे आहे ते सोयी सुविधा व्यवस्थित आहेत का? गावामध्ये अंगणवाडी आहे, सुविधा आहेत. गावामध्ये व्यायामशाळा आहे का तरुणांसाठी? त्या व्यायामशाळेमध्ये साहित्य आहे का? आता मी पण 8 दिवसांनी येतो. मला पण किती मार्क द्याल माजी सरपंच आणि बॉडीला 10 पैकी? आहेच, बऱ्यापैकी चांगलं त्यांनी कामं केलेली आहेत. सरपंच तरुण पाहिजे आणि गावासाठी लढणारा पाहिजे. गावामध्ये तरुणांसाठीचं ग्रंथालय किंवा त्या वाचण्यासाठीचे म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठीची काही सुविधा ग्रामपंचायतीकडून केल्या गेल्यात का? हो केले गेलेले आहे ना, आपल्या गावात ग्रामपंचायतीतून केलेली आहे. ग्रंथालय आहे? हो केलेली. व्यायामशाळा आहे का? व्यायामशाळा पण आहे. साहित्य आहे हो त्यामुळे? सगळं आहे. गावातली अशी कोणती समस्या आहे की जी तुला वाटतं की आता ती भावी सरपंचाने सोडवणं गरजेचं आहे, अशी काही एखादी समस्या आहे का? काय वाटतं गावामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे? एखादं खूप दिवसापासून प्रश्न प्रलंबित आहे? नाही सगळ्या सुविधा तर आहेत आणि हळूहळू होतात पण. आहेत. रस्त्यांची काय परिस्थिती आहे गावातल्या? चांगले रस्ते चांगले. झालेले. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत पाणी येतं का रोज? हो रोज येते, फिल्टरचं पाणी आहे, सगळं पाणी. एकतपूर मंजवडीचं आता ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. 5 तारखेला निवडणूक आहे. भावी सरपंच तुम्ही निवडून देणार आहात, कसा हवाय भावी सरपंच? भावी सरपंच काम करणारा हवा आहे, लोकांच्या अडचणी दूर करणारा पाहिजे, लोकांना मिसळून मिळून घेतलं पाहिजे. जर तो सरपंच जर मिसळून नसेल घेत तर मग तो सरपंच नाही. सगळ्याला मिळून मिसळून लोकांची कामं केली पाहिजे. कामं करून लोकांना पाणी ही व्यवस्था कंप्लीट केली पाहिजे. गावात स्वच्छता ही सगळं पाहिजे. आणि सरपंच हा एकट्याचा नसतो, सरपंच हा गावाचा असतो. म्हणून त्यांनी कोणाच्याही रागदारला गेला पाहिजे नाही. त्यांनी वैयक्तिक कोणाचं काम सर्वांची कामही केली पाहिजे. हे सरपंचाचं काम आहे. काका, मध्यंतरी म्हणजे जोपर्यंत मुदत होती मार्ज मागे घेण्याची त्या अगोदर एक प्रस्ताव आला होता की जर समजा ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर 25 लाख रुपयांचा निधी गावाला मिळेल. तर एकतपूर मुंजवडीच्या बाबतीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी या बाबतीत काही चर्चा झाली होती का? या बाबतीत गावामध्ये काही बैठकी झाल्या का? किंवा सर्वसामान्य मतदारांना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का? ही चर्चा संपूर्ण झाली होती. गाव बिनविरोध करायचं होतं. गाव बिनविरोध करण्यासाठी दोन्ही पार्टीने आटोगट प्रयत्न केले होते. पण त्यात शेवटच्या दिवशी असं झालं की फॉर्म भरले गेले. फॉर्म भरले गेल्याच्या नंतर लोकांनी काही मंडळींनी फॉर्म काढले नाही. आणि आमचे एकतपूरचे 5 सदस्य आम्ही बिनविरोध दिले. त्याच्या अगोदर ठरलं होतं की आपले बिनविरोध करायचे, गावाला बक्षीस मिळेल 25 लाख रुपये, हे गावाचा विकासासाठी वापरू. पण काही मंडळी न ऐकल्यामुळं इलेक्शन लागली गेली. काका, आता ज्येष्ठ आहात तुम्ही गावाचा संपूर्ण अभ्यास आहे तुमचा. तुम्ही गावाच्या सगळ्या कानाकोपरा माहिती आहे आणि गावातील विकास काम आणि गावातील राजकीय आणि सामाजिक वातावरण याचा सर्वाधिक अभ्यास तुमचा आहे. मग जर समजा ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की गावाच्या विकासामध्ये भर पडली असती की नाही पडली असती? गावाच्या विकासात भरपूर भर पडली असती आणि बिनविरोधच इलेक्शन ही व्हायला पाहिजे होती, हे असं आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे दोन्ही पार्ट्यांचं म्हणणं होतं. पण काही लोक त्यात नाही ऐकले गेल्यामुळं ही इलेक्शन लागली गेली, असं झालं. मग आता गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत काय परिस्थिती? पिण्याचे पाणी भरपूर आहे आता सध्या तरी. इथनं पुढे आता दुष्काळ आहे. दुष्काळासाठी लोकांनी सहकार्य करावंच लागणार आहे ग्रामपंचायतने पण. आणि ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते, लोकांना पाणी देणं. इथं रस्ते ओके केलेले पहिलेच त्यांनी, हे जिल्हा परिषद न होऊ द्या, आमदार फंडात न होऊ द्या, अजून कशात न होऊ द्या, हे सगळे रस्ते बिस्ते हे ओके झालेले. गावात जे शेतीची अवजारं, खतं, बी बियाणं या बाबतीत जी काही
अनुदानातून म्हणा किंवा मोफत म्हणा कुटी यंत्र हे जे आहे शेती उपयोगी अवजार आणि खते व बी बियाणे हे दिले जातात. तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील 5 वर्षामध्ये अशा पद्धतीची काही मदत आलेली आहे का? हा, मदत मिळालेली आहे. पाईपलाईन असो, कुट्टी मशीन असो, पिठाच्या वाटप गिरणी झालेलं असो, हा वाटप झालेले आहे. बरं, प्रत्येक महिलांना शिलाई मशीनचं एक वाटप केलं गेलं केलेले होतं. त्या मिळाल्यात काही? हो, मिळालेले. मिळालेले. तर मागील जी बॉडी आहे त्या बॉडीला जर 10 पैकी गुण द्यायचे असतील तर किती देणार? त्यांना 8 गुण दिले पाहिजे. 8 गुण दिले. हो. धन्यवाद. एकतपूर मुंजवडीचं ग्रामपंचायतीची निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. 5 नोव्हेंबरला ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान तुम्ही करणार आहात. कसा हवाय तुम्हाला तुमच्या गावचा भावी सरपंच? मी विजय शिवाजी जुरंगे, एकतपूर मंजवडी ग्रामस्थ. सरपंच या नात्याने किंवा सरपंच कसा पाहिजे तो गावांच्या सरांना सामावून घेतला पाहिजे. विकास कामात असो किंवा कुठल्याचे पर्सनल प्रॉब्लेम असू दे त्यांनी सॉल्व केले पाहिजे. तसेच सरकारी स्कीमा म्हणा किंवा प्रत्येक पक्षाची तो संलग्न पाहिजे, जेणेकरून कुठलाही वाद, कुठला पक्ष जातीपात किंवा असं भेदभाव करून चालणार पाहिजे. सर्व पक्षीय उमेदवार आणि त्यांनी 5 वर्ष निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकांची समस्या जाणून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ शिक्षण म्हणा, दररोज नळाला पाणी पुरवठा, आरोग्य या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष कठोरपणा घेऊन प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजे. गावातील कोणती अशी समस्या आहे की जी तुम्हाला वाटतं की भावी सरपंचांनी ही सोडवावी? मागील अनेक दिवसांपासून, वर्षांपासून ही प्रलंबित आहे. पाण्याचा तर प्रश्न आहेच. एक मागे 4 वर्षापूर्वी शेततळे झाले, त्याचा वापर गावातील, आता ह्या वर्षी पाऊस नाही, शक्यतो त्याचा वापर कसा ग्रामस्थांनी करता येईल, सरपंच आता नवीन सरपंच होणार आहे त्यांनी त्याचा वापर कसा करता येईल. पाण्याचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, तरुण मुलांना जेवढं रोजगार निर्मिती होईल गावात म्हणा किंवा बाहेर पण, कंपन्या असतो, कोणाचं IT झाल्यात, इंजिनियर आहे, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, त्यांना कसे जॉईनिंग करता येईल, त्यांच्या ओळखी म्हणा किंवा शिक्षणावर ते प्रश्न सॉल्व केले पाहिजे. परत लेडीजचा जो बचत गट असू द्या किंवा त्यांचे रोजगाराची संधी ते त्यांनी निर्माण केली पाहिजे गाव पातळीवर किंवा पुढे काही असू द्या. एखादा लघु उद्योग गावामध्ये आणला पाहिजे. सरकारी स्कीमा असतात, कुक्कुटपालन म्हणा, शेती संदर्भात सांगायचं म्हणलं तर कुक्कुटपालन असेल, गाय व्यवसाय असेल, या संदर्भात त्यांनी सरकारशी किंवा पंचायत समिती पुरंदर असेल त्यांच्याशी पाठपुरावा करून जेवढ्या स्कीमा गावात येतील त्या संदर्भात त्यांनी एक खबरदारी घेतली पाहिजे. तरुणांसाठी गावामध्ये व्यायामशाळा, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्या ग्रंथालयामध्ये वर्तमानपत्र, पुस्तकं या सोयीसुविधा आहेत का? सुविधा आहेत, पण त्याचा जास्त वापर होत नाही. ग्रंथालय आहे, शिवशंभो ग्रंथालय म्हणून नामदेव जुरंगे यांचं, तसेच पण त्याचा वापर जास्त होत नाही आहे. ते लोकांनी किंवा सर्व ग्रामस्थांनी त्याचा वापर केला पाहिजे. गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी किंवा कचरा गाडी आहे का? गावातील कचऱ्याचं संकलन केलं जातं का ग्रामपंचायतच्या माध्यमातून? संकलन केलं जात नाही. गाव आमचं छोटं असल्यामुळे लोकसंख्या नाही आहे. किंवा घंटागाडी घेतली, त्याला ड्रायव्हर आला किंवा उचलणार आला, एवढी लोकसंख्या नसल्यामुळं तेवढी सुविधा नाही आहे. पण जिथे कचरा साठतो JCBच्या माध्यमातून किंवा असे लेबर वर्क लावून ते उचलायचे 2 महिने किंवा जेव्हा साठेल तेव्हा त्यांनी खबरदारी घ्यावी. माजी सरपंच आणि माझी बॉडी जी आहे त्यांना जर 10 पैकी गुण द्यायचे असतील तर किती देणार? 10 पैकी 7 गुण देईल. पुरंदर तालुक्यातील एकतपूर मुंजवडी या गावातील ग्रामस्थांच्या, सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. कसा हवाय त्यांना त्यांचा भावी सरपंच, काय अपेक्षा आहेत त्यांच्या भावी सरपंचाकडून, गावातील कोणकोणती विकास कामं भावी सरपंचांनी करावी, मागील सरपंच आणि मागील जी बॉडी होती यांनी काय कामं केलीत, या बाबतीत मनमोकळेपणे एकतपूर मुंजवडीचे ग्रामस्थ, सर्वसामान्य मतदार चावडीनिशी त्यांनी संवाद साधला, बातचीत केली. आणि या बातचीतमधून निघालेले मुख्य प्रश्न जे आहेत त्यामध्ये एकतपूर मुंजवडी गावामध्ये रस्त्यांची परिस्थिती काही बाबतीत चांगली आहे, मात्र काही कामं होणं गरजेचं आहे. एकंदरीत रस्त्यांच्या सोबतच गावामध्ये कचरा संकलनासाठी घंटागाडी नाही आहे, डस्टबिन पोचलेले नाही आहेत. गावामध्ये पिण्याचं पाणी असलं तरी देखील उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. तर त्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावचा विकास आणि गावचा एकोपा टिकवून ठेवणारा भावी सरपंच हवा, असंच मतदार राजाच्या प्रतिक्रियेतून दिसून येते. मागील सरपंचाकडून काही अंशी समाधानी आणि काही अंशी असमाधानी अशा संमिश्र प्रतिक्रिया एकतपूर मुंजवडीच्या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत.
तर आजच्या ह्या प्रतिक्रिया आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.